भाऊंनी केलेल्या देवपूजेने आमच्या दिवसाची सुरुवात एकदम प्रसन्न होते आणि मी असे छोटे छोटे उद्योग करत असते, रांगोळ्या काढण्याचे. मग आईच्या हातच्या गरमागरम भाकरी खाऊन आम्ही त्यांच्यासोबत निघालो. आज आईच्या मावशीला भेटायला सहजच गेलो होतो. या म्हाताऱ्या माणसांना फक्त आपला थोडा वेळ हवा असतो, बाकी काही नको असतं. मी नवीन दिसते म्हणून हे वासरू केव्हाचं बघते. गप्पा मारून आम्ही घरी निघताना मावशी पुढच्या वेळेला नक्की या असं आवर्जून सांगत होता. कालच दिवाळीचा सण झाल्यामुळे रस्त्यात खूप ठिकाणी रंगवलेली मेंढरं दिसली. घरी येऊन थोडं रानात जाऊन यावं म्हटलं तर रानात गेल्यावर भयंकर पावसाला सुरुवात झाली. मग तिथेच भाऊंनी आणि बाळांनी मिळून बसायला थोडासा आडोसा तयार केला. पाऊस उघडल्या भाऊंनी परत कामाला सुरुवात केली. असो, बाप कधी कोणाला कळलाय का? मग ह्याने पण थोडीफार मदत केली. आयत्या पिठावर रेगोट्या ओढत कॅमेऱ्यापुढे दाखवायला आलाय, बाकी काही नाही. मग घरी जाता जाता एका छोट्याशा ओढ्याजवळ थांबलो, फ्रेश झालो आणि मग निघालो. दिवस मावळताना ह्या दोन मैत्रिणी घरासमोरून जाताना दिसल्या. आपल्या मनातली बडबड ऐकणारं असं शेवटपर्यंत कुणीतरी असावं. बाकीची बडबड उद्या. जय हरी.